Hello everyone, I welcome you to the DWP Daily Answer Writing Practice. So इथे आपण MPSC UPSC सेंटर्ड फोकस्ड आन्सर रायटिंग अप्रोच जिथे आपल्याला मॅक्झिमम एव्हरेज पेक्षा जास्त कसे मार्क घेता येतील ती स्ट्रॅटेजी डिस्कस करतोय. ठीक आहे. सो वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. तुम्हाला 100% काहीतरी नवीन गोष्टी शिकायला भेटतील. सोबत पेन आणि पेपर घेऊन बसा, नवीन काहीतरी गोष्टी असतील सो नोट डाऊन करा. आजचा क्वेश्चन आहे आपला, हा जो क्वेश्चन आहे आपला बघा, आता जो आपण डिस्कस करणार आहोत तो आहे हिस्ट्री. येस, मॉडर्न हिस्ट्री, एन्शियंट इंडिया, 1857चा उठाव और 1857 रिवॉल्ट. बघा काय म्हणतोय. रिवॉल्ट ऑफ 1857 वॉज ए टर्निंग पॉइंट इन इंडियन हिस्ट्री एनालाइज. कीवर्ड इंपॉर्टंट आहे, कधी लक्षात ठेवा की इथे आपल्याला कीवर्डला फोकस करायचं आहे. ठीक आहे. एनालाइज म्हणतोय म्हणजे तुम्हाला विश्लेषण करायचं याच्यावर की खरंच असं होतं का, आणि असेल तर मग पॉइंट्स पण द्यायचे आणि दिसते. ठीक आहे. सो 1857चा बंड हा भारतीय इतिहासातील एक वळणाचा बिंदू होता. विश्लेषण करा. मग डिमांड काय आहे की डिमांड आहे 1857 रिव्होल्यूशन इज और ॲज ए टर्निंग पॉइंट. ठीक आहे, ॲज ए टर्निंग पॉइंट. सो मग हा आपल्याला काय विचारतोय आणि मग त्याला ते एनालाइज करायचं खरंच होता का. राईट. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन. मग इथे रिक्वायरमेंट काय, तुमचं इथे हिस्ट्रीचं नॉलेज दिसलं पाहिजे. व्हेरियस ऍक्ट आहे, पॉलिसीज आहे, त्याच्यानंतर काय काय रिफॉर्म झाले ते सुद्धा तुम्हाला इथे दिसले पाहिजेत. मग आता इंट्रोडक्शन. मग इथे इंट्रोडक्शन दोन वेजने करू शकता की सावरकरांच्या अकॉर्डिंग हा स्वातंत्र्य संग्राम होता, बरोबर, और इट इज अ फाइट फॉर इंडिपेंडेन्स. मग तुम्ही तो कन्सिडर करू शकता, और एल्स तुम्ही मग त्याला सेपरेट मग तुम्ही फाइट फॉर इंडिपेंडेन्स हा कन्क्लुजन साठी ठेवू शकता किंवा इंट्रोडक्शन मध्ये यूज करता, तुम्हाला जो सुटेबल वाटतो तो. ठीक आहे. सो मग मी इथे यूज करेल सिंपल दोन वे मध्ये असेल की 1857 रिव्होल्यूशन हॅज मेनी रिझन्स फॉर इट्स अकरन्स अँड इट हॅज दस लेड to a systematic problem. Okay, it led to a very severe problem in the British administration which led to a change in its overall approach later. ठीक आहे की 1857चा हा जो बंड होता किंवा उठाव होता त्यांनी ब्रिटिशांच्या भरपूर लॉस पण केला आणि पॉलिसी स्ट्रक्चर मध्ये चेंज केलाय, आणि म्हणून त्याच्यानंतर इथे एक टर्निंग पॉइंट किंवा काहीतरी चेंज आपल्याला बघायला भेटतोय. कसा, तर तो आपण तिथे बघूयात. ठीक आहे. सो मग हा असेल, किंवा मग तुम्हाला सांगितलं व्ही.डी. सावरकर यांच्या अकॉर्डिंग हा स्वातंत्र्य संग्राम होता. ठीक आहे. सो मग तिथे पण आपण त्याला नोट करू शकतो. आता हा झालाय 20 वर्डचा आपला इंट्रोडक्शन. ठीक आहे. जास्त टाइम द्यायचा नाही, आधीच सांगतोय. इथे तुम्हाला रिझन्स नाही विचारले, इथे तुम्हाला कारणे विचारलेले नाहीये, देऊ नका. ओके, क्लिअर सांगतोय. ओके. त्याच्यानंतर मग काय, आता बॉडीमध्ये काय की बॉडीमध्ये लिहायचं आहे आपल्याला की कसा 1857 नंतर चेंज झालाय. ठीक आहे. तुम्ही स्टार्ट करू शकता आफ्टर सेपरेशन ऑफ 1857 रिवॉल्ट. ओके, दॅट मेनी और देयर हॅज बीन चेंज इन दी पॉलिसी ॲज बिलो. मग चेंजेस इन दी पॉलिसी ऑफ ब्रिटिश आफ्टर 1857. ठीक आहे. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 यांनी एनॅक्ट केलाय, आणि यालाच अनुषंगाने मग 1861चा पण ऍक्ट घेतलाय, जिथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आता क्लिअर आहे ना, काही त्यांनी स्ट्रक्चरल रिफॉर्म्सवर फोकस केलाय. ठीक आहे. स्ट्रक्चरल रिफॉर्म्स की आता ब्रिटिशांचं राज्य हे हादरलं होतं. ठीक आहे. सो इट वॉज पॅनिक, इन अ पॅनिक मोड. मग त्यांनी 1857 जिथे अल्टिमेटली क्वीन डिक्लेअर्ड ॲज ए रुलर ऑफ इंडिया इटसेल्फ. ठीक आहे. द क्वीन ऑफ इंडिया ऑल्सो. तो पहिला. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म. मग यांनी काय केलं, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये इथे रिफॉर्म्स केले आहेत. पर्टिक्युलरली इंडियन्सला आता एका लिमिटपेक्षा जास्त प्रमोट करणार नाही. ठीक आहे. इंडियनचं डायव्हर्सिफिकेशन सुद्धा असेल, ज्याच्यामुळे युनिटीची फिलिंग डेव्हलप नाही होणार. अँड इक्वली यू विल फाइंड की थर्ड आहे चेंज इन ब्रिटिश पॉलिसी ऑफ इंटरव्हेन्शन, वेअर दे हॅव सिस्टमॅटिकली सीन ए रिफ्ट. है ना, जी युनिटी हिंदू मुस्लिम युनिटी होती किंवा कास्टची जी युनिटी होती, त्यांनी आता ही पॉलिसी इथे अप्लाय करायला स्टार्ट केली, आणि जी आपल्याला नंतर दिसते डिवाइड आणि रूल, फोडा आणि राज्य करा, जी आपल्याला मग 1980s मध्ये पण दिसते कास्ट सेन्सस थ्रू.
ठीक आहे. त्याच्यानंतर मग सेपरेट इलेक्टोरेट जो दिल्या होत्या मुस्लिमांना आहे ना, दलितांना, मग त्याच्या थ्रू सुद्धा ही पॉलिसी नंतर रिफ्लेक्ट होतीये. मग त्यांची एक अजून पॉलिसी आहे लेस इंटरव्हेन्शन किंवा इंटरफेरन्स. मग त्यांचा एक अजून कन्क्लुजन होता की सती प्रथा बंदी किंवा डवरी ऍक्ट किंवा अजून शारदा ऍक्ट तर नंतरचा होता, राईट. मग अशा काही कल्चरल इंटरव्हेन्शन मुळे सुद्धा हा रिव्हॉल्व्ह झालाय. मग त्यांनी कल्चरल इंटरव्हेन्शन सुद्धा कमी केलंय, ठीक आहे. रिफॉर्म्स, सोशल रिफॉर्म्स. मग डिफेन्स अँड मिलिटरी रिफॉर्म्स मध्ये आता यांनी क्लिअर ओळखलंय की जर यांना आपण डिफेन्स रिफॉर्म्स नाही केले किंवा मिलिटरीमध्ये जर इंडियनचा जास्त आपण रिक्रूट केलंय तर मग हा थ्रेट आपल्याला असू शकतो. मग त्यांनी तिथे मग सेपरेट रेजिमेंट्स तयार करायला स्टार्ट केलं आणि त्याच्या थ्रू मराठा रेजिमेंट, गोरखा रेजिमेंट, ठीक आहे, मग आसाम रेजिमेंट, त्यांनी याच्या थ्रू काय केलंय अजून डिवाइड आणि रूल वाली पॉलिसी त्यांनी मिलिटरीमध्ये पण आणि बाकी कम्युनिकेशन इफिशियन्सीवर त्यांनी सुद्धा फोकस केला, ठीक आहे. बिगिनिंग ऑफ ए डेमोक्रेसी. मग 1857 मध्ये तुम्हाला डेमोक्रेसीचे काही फॉर्म्स बघायला भेटतील जिथे आता मग त्यांनी प्रिन्सली स्टेटला सुद्धा रिप्रेझेंटेशन दिलंय, ठीक आहे. तो डेमोक्रेसी नाही बट रिप्रेझेंटेशन इम्प्रूव्ह केलाय. मग सोबत इंडियन इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह मग तुम्हाला 1891 मध्ये भेटतील, 1909 आणि फर्दर सक्सेसिव्ह रिफॉर्म्स थ्रू सुद्धा भेटतील. कल्चरल पॉलिसी शिफ्ट. मग आता आधी जी त्यांची सोशल कल्चरल चेंजेस, ठीक आहे, किंवा सोशल रिफॉर्मिंग पॉलिसी होती ती आता सिम्पली सोशल स्टॅग्नन्सी और नॉन इंटरफेरन्स या पॉलिसीवर येऊन ते थांबले. सो त्यांनी फार ऍक्टिव्हली आता सोशल रिफॉर्म्स केलेले नाहीये, ठीक आहे. मग तो ब्रिटिश प्रिन्सली स्टेट रिलेशन सुद्धा इम्प्रूव्ह केलंय. तो तर तुमचा पुढचा पॉइंट आहेच, कारण त्यांनी बघितलंय की इथे प्रिन्सली स्टेटच्या सपोर्टमुळे ब्रिटिश वाचले, अदरवाइज इट वुड हॅव लेड टू ए सिग्निफिकंट डॅमेज टू देअर ओव्हरऑल एक्झिस्टन्स. मग त्यांनी काय केलं त्याच्यानंतर कम्युनिकेशन है ना, पॉलिसी शिफ्ट, कम्युनिकेशन वर फोकस केलाय, है ना, फोकस, राईट. कारण त्यांनी बघितलं रेल्वेमुळे किंवा टेलिग्राफमुळे त्यांना फार फायदा झालाय कम्युनिकेशनसाठी आणि याचाच काय केलंय त्यांनी अल्टिमेटली यूज केलाय फॉर दी लेटर केस, है ना. सो बघा यांच्या पॉलिसी चेंज ओव्हरऑल इथे रिफ्लेक्ट होत आहे. 7 to 8, 9, 10 पॉइंट्स आपण इथे ऍड केले तर आपल्याला आन्सर इफेक्टिव्ह दिसेल, ठीक आहे. आता याला अनालाइज केलंय आपण. मग शेवटी काय असणार की मराठीमध्ये बघा, मी मराठीचे सुद्धा पॉइंट इथे ऍड केले, सो तुम्ही तिथे बघू शकता. ओके. सो मग आता कन्क्लुजन मध्ये काय करणार आपण, कन्क्लुजन मध्ये आपण सिम्पली काय करूयात, कन्क्लुजन मध्ये असणार की दस दी जर तुम्ही व्ही डी सावरकर तिथे नसेल गेला तर 1857 रिव्हॉल्ट इज और वॉज ए फर्स्ट बॅटल ऑफ इंडिपेंडेन्स, राईट. जो होता आता सेकंड तर तसं कन्सिडर करू शकतो, बट इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट बॅटल ऑफ इंडिपेंडेन्स दॅट हॅज शेकन दी फाउंडेशन ऑफ ब्रिटिश रूल इन दी India and inspire Indians also, ठीक है. So yes, so or ultimately the invincible nature, अपराजय नेचर जो होतं ब्रिटिशचं तो इथे डॅमेज झाला आणि म्हणून मग इंडियन्सनी परत आता रिफॉर्मसाठी आणि युनिटीसाठी फोकस केला आणि अल्टिमेटली 1947 आपण इंडिपेंडन्स घेतलं. बघा या वेज मध्ये सुद्धा तुम्ही कन्क्लुजन करू शकता. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन कळाला. अजून काही पॉइंट्स असतील तुम्ही ऍड करू शकता, नोट्स मध्ये लिहा आणि काही कमेंट असेल, काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये मला कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू गाईस.